नमस्कार. 24 नोव्हेंबर दुपारचे 2 वाजलेले आहेत. वेळ अतिशय कमी आहे माझ्याकडे आणि सर्व काही रिपोर्ट्स सबमिट करून मला या जगातून जायचं आहे. आणि म्हणून मी CBIकडे, डायरेक्टरकडे, पंतप्रधान कार्यालय, सुप्रीम कोर्ट सगळीकडे 6वा रिपोर्ट सादर करत आहे. त्याचं व्हिडिओमध्ये थोडक्यात रूपांतर केलं आहे. ईमेल आणि ट्विटरद्वारे डायरेक्टर, प्राईम मिनिस्टर ऑफिस सगळ्यांना हे जाणार आहे आणि हे पब्लिक डोमेनमध्ये होणार आहे. कारण आत्तापर्यंत माझे सगळे पुरावे, डॉक्युमेंट सगळे नष्ट केले गेलेले आहेत. त्यामुळे मी सगळे डिजिटल फुटप्रिंट्स तयार करत चाललो आहे. या व्हिडिओमध्ये ज्यांची नावं दिली आहेत, कृष्णकुमार गोयल, बेहेरे, राजू तांबे, हे सगळे काही माझे शत्रू नव्हेत. यांच्यासोबत मी काम केलं आहे, चांगलं काम केलं आहे, चांगले रिलेशन होते. परंतु ते नंतर नासले गेले. राजकीय दहशतवाद, मनशक्ती, त्यांचे तात्कालिक स्वार्थ, त्यांचे गैरसमज, स्वतःच्याबद्दलचे काही मोठेपणा, आणि मग सगळ्यांनी माझ्यावर हल्ले केले, बोगस केसेस केल्या. मी प्रत्येकाला संधी दिली, प्रत्येकाला संपर्क केला, परंतु कोणीही साधी न्याय तर सोडून द्या, कोणतीच गोष्ट ऐकायला तयार नाही. त्यांनी मला गुन्हेगारा शिक्का मारलेला आहे. तर कुठेतरी मला एक नागरिक म्हणून लढण्याचा अधिकार आहे. आपल्या देशामध्ये दाऊदचा जो सेलिब्रिटी नातेवाईक आहे, त्याची केस त्याला लढता येते आणि मला केस लढू दिली जात नाही. हायकोर्ट हात वर करतं, पोलिसवाले हात वर करतात, नातेवाईक मला घरात खाऊ देत नाहीत, जगू देत नाहीत. तर असा मी कोण आहे की ज्याला मारण्यासाठी एवढे मोठे मोठे लोकांनी एवढे नियंत्रित आणि संघटित गुन्हेगारी केली? म्हणजे मी काहीतरी स्पेशल असला पाहिजे. तर आता अशी परिस्थिती आहे की या लोकांना माझं आव्हान आहे व्हिडिओद्वारे की त्यांनी लेखी माफी मागावी. मनशक्ती केंद्रात त्यांना काय सांगितलं हे मला व्हिडिओद्वारे सांगावं. त्यांना मी कशी मदत केली, शक्ती दिली, हे त्यांनी धन्यवादचं द्यावं आणि माझी नुकसान भरपाई द्यावी. बाकी स्वतःचं आयुष्य जगावं, मोकळं व्हावं. मला काही रिव्हेंज कोणाचं घ्यायचं नाही आहे. परंतु एवढी माफक अपेक्षा पूर्ण होत नसेल तर मग लोकशाही आणि मग बाकी लोकांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. मला कोणाची काही बदनामी करायची नाही, कारण मी अनेक वर्ष हे सगळं सहन केलेलं आहे आणि आता काही सहनशक्ती संपला अशातला भाग नाही आहे. पण येणाऱ्या पिढीला अशा संघटित गुन्हेगारीला तोंड द्यावं लागणार आहे. कारण भ्रष्टाचारामुळे इतकं सगळं नासलं आहे सगळं काही. तर त्यांना कशी हिंमत यावी, कशी लढाई, हा पण एक माझा उद्देश आहे. तर माझं ह्या व्हिडिओच्या मार्फत सर्वांना अपील आहे. आणि हा व्हिडिओ आता CBI डायरेक्टरकडे जाणार आहे. पुढचा जो माझा रिपोर्ट आहे 7वा, त्याच्यात 6 उपविभाग आहेत. मग काही इंडिव्हिज्युअल पण नावं असतील, माझा भाऊ असेल, नातेवाईक असेल, तर कुणीही याच्यातून ज्यांनी संघटित गुन्हेगारी केली आहे, हा खरा मुद्दा ह्यातला आहे. किरकोळ काही केलं तर मी काही केलेलं नाही त्याच्याबद्दल. असे अनेक लोक सोडून दिलेले आहेत ज्यांनी संघटित गुन्हेगारी केलेली आहे. मग ते बँका असो, पोलीस अधिकारी असो, प्रशासन असो, मुख्यमंत्री असो, राजकीय पक्ष असो, ज्यांनी संघटित हेतुपूर्वक मला हल्ले केलेले आहेत. आता सोनिया गांधींनी 5 आणि 11 नोव्हेंबरला घरदार सगळं बरबाद केलं, तर त्यांच्याविरुद्ध वेगळी केस दाखल होणार CBIमध्ये. धन्यवाद.